पार्टी तर खूपच छान झाली आपली. आता गणपती येतायत. माझ्याकडे तर गणपती बसतात 1.5 दिवसांचे. तर त्या 1.5 दिवसांच्या गणपतीचं जेव्हा विसर्जन होईल, त्याच्या 2-3 दिवसांनीच मला निघायचं अष्टविनायक यात्रेला. तू गेल्या वर्षीच केलीस ना? हो, मी गेल्या वर्षीच केली. पण मी शास्त्रोक्त पद्धतीने केली आहे. तुला कशी करायची आहे? मला सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीनेच अष्टविनायक यात्रा करायची आहे. तू जरा मला सांग ना, तू गेल्या वर्षी कसं कसं दर्शन घेतलंस गणपती? हो, सांगते ना, ऐक. मुंबईवरून तुला थेट यायचंय मोरगावला श्री मयुरेश्वराचं दर्शन करायला. मुंबईपासून मोरगाव, मयुरेश्वर हे 250 किलोमीटर अंतरावर आहे आणि ते अंतर कापायला तुला सुमारे 5 तासांचा वेळ लागणार आहे. मयुरेश्वराचं दर्शन झालं की तुला यायचंय सिद्धटेक सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायला. हे अंतर मयुरेश्वराच्या गणपतीपासून फक्त 57 किलोमीटरवर आहे. तुला दुसऱ्या दिवशी यायचं आहे श्री बल्लाळेश्वर पालीचं दर्शन घ्यायला. सिद्धटेक पासून पालीचा गणपती 221 किलोमीटर अंतरावर आहे आणि हे अंतर तू 5 तासात कापू शकतेस. पालीचा गणपती झाल्यानंतर तुला जायचंय श्री वरदविनायकाचं दर्शन घ्यायला महडला, जे पालीपासून फक्त 38 किलोमीटर अंतरावर आहे आणि हे अंतर कापायला तुला फक्त 56 मिनिटांचा वेळ लागणार आहे. महडचा गणपती झाला की तुला पुण्यात यायचं आहे थेऊरला श्री चिंतामणीचं दर्शन घ्यायला आणि हे 3 दर्शन तुला दुसऱ्या दिवशी कंप्लीट करायचे आहेत. दुसऱ्या दिवशीची ही दर्शनं झाली की तुला कुठेतरी स्टे घ्यायचा आहे आणि तो स्टे झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी तुला श्री गिरिजात्मजाचं दर्शन घ्यायला जायचं आहे लेण्याद्रीला. थेऊर पासून हे अंतर फक्त 106 किलोमीटरवर आहे. श्री गिरिजात्मजाचं दर्शन झालं की तुला ओझरला यायचं आहे विघ्नेश्वराचं दर्शन घ्यायला. फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे श्री विघ्नेश्वराचं मंदिर. विघ्नेश्वर ओझरमध्ये दर्शन झालं की तुला 8वा गणपती करायचा आहे श्री महागणपती रांजणगाव येथे. हे अंतर 66 किलोमीटर आहे ओझरपासून. हे 8ही गणपती झाले की तुला परत फिरून पहिल्या गणपतीकडे यायचं आहे श्री मयुरेश्वराचं दर्शन घ्यायला मोरगावला. रांजणगाव पासून मोरगाव 69 किलोमीटर अंतरावर आहे आणि हे अंतर कापायला तुला फक्त 1.5 तासांचा वेळ लागणार आहे. अशा रीतीने तुझे अष्टविनायकाचे दर्शन संपन्न होणार आहे.